5 जुलै 2026 या दिवशी जोरदार मुसळधार पाऊस पडला. दिवस रात्र पाऊस पडत होता आणि या पावसाबरोबर वादळ वारासुद्धा होता आणि या वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडं उन्मळून पडली, बऱ्याच ठिकाणी दरडी पडल्या आणि आता मी जिथे आहे तिथेसुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्याचं नुकसान झालेलं आहे. आता मी आहे शेवरे आतले वडवली या रस्त्यावरती. हा रस्ता येतो चिंचगडमधून येतो आणि या रस्त्याला शेवरे, आतले आणि वडवली ही 3 गावं लागतात. हा रस्ता पुढे जाऊन देवारला मिळतो. या रस्त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान या पावसामुळे झालेलं आहे. हे बघा, हा रस्ता इथे खचलेला आहे. हे बघा, पूर्णपणे जवळजवळ 2 फूट रस्ता आहे तो खाली गेलेला आहे. अशा प्रकारे या रस्त्याला भेगा, हे बघा तिथून वरपासून अशा प्रकारे हा पॅसेज पूर्ण अगदी फूटपर्यंत आहे. हा छोटासा पॅसेज नाही आहे, खूप मोठा पॅसेज आहे. जवळजवळ 200 मीटरचा परिसर आहे रस्त्याचा. तो पूर्णपणे म्हणजे डोंगरच खचलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकता, ही सर्व भेगा अगदी खालपर्यंत गेलेल्या आहेत. याच्या खाली आहे तो ओढा आहे. हे बघा, इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता रस्त्याला किती मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे तडा गेले आहेत, भेगा गेल्या आहेत आणि या भेगांमधून हे बघा पाणी आता भरत येतं किंवा भरतं आहे आणि अशा प्रकारे असं वाटतं आहे की हा पूर्ण डोंगर आहे तो खाली घसरून जाईल जर पाऊस अशा प्रकारे चालू राहिला तर. इकडे सुद्धा या वरच्या बाजूने सुद्धा भेगा आहेत आणि या रस्त्याला बघा इकडे सुद्धा या पूर्ण भेगा पडलेल्या आहेत. हे बघा, आता जे इथे पुढे आल्याच्या नंतरला तुम्ही पाहिलात तर हा जो भूभाग आहे पूर्णपणे इकडे हे बघा अगदी वाहून अगदी त्या ओढ्यापर्यंत गेलेला आहे. आता या रस्त्याला कोणत्याही प्रकारची वाहतूक इथे होऊ शकत नाही. सध्या या रस्त्याने बोरिवली बोरथल आणि साक्री मंडणगड या 2 एस.टी फेरींची फेरी चालू होती, परंतु आता तीसुद्धा थांबवण्यात आलेली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांना जी वाहतुकीची सोय होती तीसुद्धा थांबलेली आहे. इथले स्थानिक आमदार योगेशदा कदम हा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर याची पाहणी करावी, कारण सध्या तरी हा रस्ता काही आपण करू शकत नाही, परंतु पावसाळ्यानंतरला लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती होत असेल तर, नाहीतर या रस्त्याला पर्यायी रस्ता पास करून याच वर्षी रस्ता बनला पाहिजे, अशा प्रकारे या परिसरातील लोकांची सुद्धा मागणी आहे. तर हे तुम्ही इथे बघू शकता, अशा प्रकारे या रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत. जर पाऊस मोठ्या प्रमाणात पडला तर या भेगांमधून पाणी भरू शकतं आणि पूर्ण हा डोंगरचे डोंगर अशाच प्रकारे पूर्ण खाली वाहून जाऊ शकतं. म्हणजे हा रस्ता इथे तुम्हाला दिसणारच नाही, पूर्ण डोंगरच वावलेला दिसेल. हे बघा, इकडून हा जो परिसर आहे तो हा पूर्ण इथे हा भाग आहे ना पूर्ण जंगलांचा होता आहे ना. हे खुट्टी मारलेला आंब्याचं झाड आहे. अशाच प्रकारे इकडे पूर्ण असे जंगल होता आणि पूर्ण जंगलचे जंगल मोठमोठी झाडं आहेत ती या मातीखाली आहेत, ती गाडून गेलेली आहेत. तर पूर्ण जंगलचा भाग होता. तिकडे तुम्ही बघू शकता खाली ओढा वाहत आहे. इकडे बऱ्याचदा अशा प्रकारे ही गुरं वगैरे येत असतात आणि त्यांनासुद्धा नुकसान होऊ शकतं. तर आता आपण आणखी पुढे जाऊया. तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे रस्त्याचं. आता सध्या या रस्त्याने बाईकसुद्धा जाऊ शकत नाही आणि माणसालासुद्धा जाण्यासाठी भीती वाटते. आता आपण जवळजवळ 100 मीटर पुढे आलेलो आहोत आणि या पूर्ण रस्त्याला इकडे भेगा दिसत आहेत. आणखी आपण तिकडे पुढे जाऊया ओढ्याकडे. पुढे गेल्यानंतरला ब्रिज आहे, इथे सुद्धा या भेगा गेलेल्या आहेत. तर आता आपण आणखी 100 मीटर पुढे आलेलो आहोत. हे बघा, हे बघा, आता या भेगातून पूर्णपणे पाणी भरलं जात आहे. कशा प्रकारे इकडे तडा गेलेले आहेत. हे बघा, हा मोठासा ओढा आहे. सध्या हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. इकडे बघू शकता अशा प्रकारे मोठ्या मोठ्या दगड लावून हा रस्ता कायमचा म्हणजे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची वाहतूक इकडे होऊ शकत नाही. खूप मोठा धोका आहे, त्यामुळे अशा प्रकारे रस्ता हा दगड लावून आहे तो बंद करण्यात आलेला आहे. तर आता आपण थोडंसं पुढे आलो आहे. हा या ओढ्याला मोठासा धबधबा आहे. तर हे बघा, हा पूर्ण कातळ आहे. त्या कातलावरती बघा कशा प्रकारे पाणी येते आणि तिकडची जी माती आहे कातलावरची तीसुद्धा घसरलेली आहे. तर हाच कातळ अशा प्रकारे वरती गेलेला असू शकतो आणि असं वाटतं की त्या कातलावरती असणारी ही थोडासा मातीचा थर आहे तो पूर्णपणे अशा प्रकारे घसरतोय. तर इथे बघू शकता मोठासा हा धबधबा आहे. आपण जो बघितला जो रस्ता खचलेला आहे तो या इकडून वरून आहे. हा जो इथे माती पडलेली दिसते तुम्हाला त्याच्यावरती इथे थोडंसं रस्ता आहे. तर अशा प्रकारे हा कातळ असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे कातलावरून ती माती आहे ती घसरते. जे पण आता हा व्हिडिओ पाहत असतील तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि हा व्हिडिओ आमदार साहेब जर पाहत असतील तर नक्कीच यावरती कार्यवाही करावी. आता लगेच या रस्त्याची दुरुस्ती करणे शक्य नाही आहे, मात्र पावसानंतर हा रस्ता जर रिपेअर होत असेल तर, नाहीतर या रस्त्याला पर्यायी रस्ता द्यावा अशी या स्थानिक नागरिकांची मागणी आहे. आता जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही कोणीही इकडे पाहण्यासाठी कोणीही येऊ नका, खूप डेंजरस आहे. हे बघा, आता मी जिथे उभा आहे ना हा भाग
कधीही जाऊ शकतो. तर हे बघा अशा प्रकारे इकडून भेगा पडलेल्या आहेत आणि हा पॅसेज असं वाटते की घसरतोय अशा प्रकारे वाढतंय. तर तुम्ही कोणीही या बाजूला बघण्यासाठी येऊ नका. खूप मोठा धोका आहे. जर पाऊस पडत असेल, सतत पाऊस पडला तर हा पूर्ण भूभाग, हा पूर्ण डोंगरच्या डोंगर जाऊ शकेल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कोणीही बघण्यासाठी सुद्धा इकडे येऊ नका. खूप धोक्याचं आहे. अशा प्रकारे या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. कित्येक ठिकाणी दरडी पडलेल्या आहेत. आजपर्यंत लाईट आलेली नाही आहे. तर अनेक ठिकाणी झाडं तुटलेली आहेत. त्यामुळे लाईटसुद्धा नाही आहे. ना टेलिफोन सुविधासुद्धा चालू नाही आहेत. तर इकडे अशी परिस्थिती आहे की कोणाशी कॉन्टॅक्ट करता येत नाही. लाईट नाही, त्यामुळे मोबाईल चार्जिंग नाही, ना रेंज आहे. अशा प्रकारे कित्येक म्हणजे एकावरती एक अनेक अशा समस्या इकडे या पावसाने निर्माण केलेल्या आहेत. मोठं नुकसान हे या परिसराचं या पावसाने केलेलं आहे.